श्री क्षेत्र वडगाव लांडगा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 41. हबप भास्कर महाराज रसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. सप्ताह यशस्वी होण्यासाठी समस्त गावकरी, अखंड हरिनाम सप्ताहाचे सर्व सदस्य, भजनी मंडळ, सर्व तरुण मित्रमंडळ, युवक युवती, महिला व शालेय विद्यार्थी यांनी हिरिरीने सहभाग घेतला व त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. लोकनेते बाळासाहेब थोरातसाहेब व विद्यमान आमदार श्री अमोलभाऊ खताळ यांनी देखील ह्या सप्ताहास भेट दिली व भरीव स्वरूपाची मदत देखील जाहीर केली. बघूया सविस्तर वृत्तांत. बहुतेक लाडके भरपूर असतात हे ना, लाडकेचं लाडका काय केलं तेच कळत नाही. सगळे मग सगळ्या सूचना केली. मग कधी आले का? हो, आता चला आनंदाचं पहिले चरण. जिकडे बोधना करून गेले
तिकडं सगळ्यांनी आपले बोधेनं सोडा आणि चला. तुम्ही गाया घेऊन झाले रोडच्या पलीकडे बसलेली माणसं इतकी शांत असते, तर त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळी वाजवा. देख वाचता बाहेर वाचता हे नको घ्यायचे बंधू बहिणी ज्येष्ठ कनिष्ठ वैरुद्ध टाळकरी कुटुंबाचार्य पिठीमास्तर गायक वादक पिढीकरी भांडारा चोरदार आयोजक प्रयोजक संयोजक देणगीदार हे येणाऱ्यांना येणारे देणाऱ्यांना देणारे येऊन सुद्धा आणि केवळ शेवटच्या दिवशी घेऊन जाणारे म्हणजे महाप्रसाद सुंदर मंडळ संशिष्टी सभामंडळ दोस्ती स्पीकर संशिष्टी वडगाव दांडगा सुंदर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेला हा हिंदू धर्माचा वार्षिक धर्म सोहळा सनातन परंपरेवर पाऊल ठेवून ज्ञानोबा तुकोबारांचा जयघोष करणारा हा कीर्तन महोत्सव आहे. 41व्या वर्षातून मला वाटतं सप्त्यामध्ये स्त्रियांची संख्या 28 दिवस लक्षणीय. पुढील सप्त्यामध्ये व्यवस्थापनासाठी ज्या स्त्रियांना पुढे यायचं असेल त्यांना सहभागी करून घेतलं जाईल. आपल्या तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ यांनी 10 लाख रुपये निधी देऊ केलेला आहे. ज्या जेवणाची सोय नव्हती त्याकरता त्यांनी किचन शेडसाठी 10 लाख रुपये मंजूर करून दिले. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. सांगता येईल त्याबद्दल गावच्या वतीने त्यांना धन्यवाद. त्यांना जे सेवादान दिली होती ते आपले तालुका पंचायत समितीमध्ये जे शाखा बँक आहे बांधकाम विभागामध्ये ते प्रवीण खंडू वागचौरे साहेब यांनी सेवादान दिली होती. त्यांनाही गावच्या वतीने धन्यवाद. आता सूचना इतर सर्व माहिती आपण जेवणाला बसल्यानंतर देणार आहोत. पूर्व पश्चिम पंक्ती धरायची आहे आणि महिला या मंडपाने त्या मंडपावर बसतील. तिकडच्या महिलांनी तिकडे जेवणासाठी बसायचे. खूप वेळ झालेला आहे त्याबद्दल सर्वांची विनंती. पुरुषांनी नंतर बसावं, महिलांनी लक्ष. आम्ही सर्व कार्यकर्ते मगाशी एक नामोल्लेख राहून गेला की या सभामंडपसाठी नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून सुद्धा प्रथम पायाभरणीसाठी 7 लाख रुपयाचं योगदान बाळासाहेब थोरातांचं सुद्धा आहे. त्यांचंही मी गावच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. ज्यांच्या नियोजनाखाली हा सप्ताह पार पडतो ते आमचे भजनी मंडळाचे व वारकरी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय गणपत दांडे यांचंच गेली 40 वर्षापासून त्यांच्याच नियोजनाखाली सप्ताह चालू. त्यांच्या पाठीमागं आम्ही लहान होतो. त्यांनी भजनसुद्धा शिकवलं आम्हाला आणि भजन शिकून आज हा सप्ताह मोठ्या रेगारूपाला हा छोटासा लावलेला वेल या सभामंडपाच्या रूपानं गगनावर गेला. त्याबद्दल मी अध्यक्षांचं सुद्धा खूप खूप आभार मानतो. आज असा आत्ता 7 दिवस अथांग कष्ट करून आपण इतरांचं तर नामोल्लेख केला आहे, कोणी काय केलं, परंतु हे सर्व घडवून आणण्यासाठी खास जे कष्ट आहेत सप्ताह कमिटीचे आहेत. त्यामध्ये अध्यक्ष असतील आणि इतर सदस्य असतील. त्यांनी खास जबाबदारी घेऊन आपल्या खांद्यावर प्रचंड उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण 7 दिवस गावामध्ये ठेवलं आणि या कष्टाबद्दल त्यांच्या योगदानाबद्दल मी सर्व आमच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन. आज आमच्या गाव वडगाव लांडगा येथे जो हरिनाम सप्ताह होत आहे त्या सप्त्याचं यंदाचं 41 वर्ष असून 41 वर्षामध्ये या सप्त्याची खूप वाटचाल चांगल्या पद्धतीने झाली. गावच्या वतीनं या सप्त्यासाठी खूप योगदान मोलाचं आहे. त्यामध्ये कीर्तनकारांचे जे दानशूर आहेत त्यांनी कीर्तनाची सेवादान दिली. त्यामध्ये मोठमोठ्या पंक्ती आमच्या गावामध्ये झाल्या. त्या पंक्तीमध्ये साधारण 2 ते 2.5 हजार लोकांचं या ठिकाणी अन्नदान दातृत्ववाल्यांनी दानशूरांनी दिलं. त्याबद्दल त्यांनाही गावच्या वतीनं धन्यवाद. सप्ताह कमिटीनं खूप मोलाचं काम या ठिकाणी दरवर्षी करतात, यंदाही केलं. गावसुद्धा खूप सहकार्य करते. त्यामध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग आहे आणि जे जुने बुजुर्ग लोक आहेत ते सुद्धा खूप मेहनतीनं या सप्त्यासाठी योगदान देत असतात. आणि सप्ताह होत असताना हे कोणाचं एकट्याचा खेळ नाही, हे कोणाचं एकट्याचं काम नाही. म्हणून अनेक
यामध्ये आदर्श इंग्लिश स्कूल असेल, जिल्हा परिषद मराठी शाळा असेल, ग्रामपंचायत वडगाव लांडगा असेल, ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच, विहितकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संस्थांचे पदाधिकारीसुद्धा मोठ्या दिलानं या ठिकाणी आपल्या या नामयज्ञामध्ये झोकून घेतात आणि झोकून घेऊन चांगल्या पद्धतीनं मन लावून अगदी मनापासून काम करतात. म्हणून सर्वांचं मी या सप्ताह कमिटीच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो आणि असाच सप्ताह पुढे चालू राहील असे एक अपेक्षा व्यक्त करतो. अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्तानं जे बाहेरगावावरून अनेक वारकरी मंडळी या ठिकाणी आले, त्यांनी या कार्यक्रमाची आणखीन चांगली शोभा वाढवली, आर्थिक योगदान दिलं. गावातल्या सर्वांनी दिलेलंच आहे. सर्व लोक आहेत, देणगीदार आहेत, सहकारी संस्था आहेत, ग्रामपंचायत आहेत आणि युवकांचं याच्यामध्ये योगदान चांगल्या पद्धतीनं आहे. युवकांनी यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं सप्त्यामध्ये सहभाग घेतला. यांचे आपण सगळेजण आभार मानू. दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी आलेले आहेत. सर्वसाधारण आज जर लोकसंख्या किंवा भाविकांची मोजली तर कमीत कमी 4,500 ते 5,000 भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे मंदिराची वर्षभर सेवा करणारे पुजारी सुदाम गोसावी, मंदिर साफसफाई करण्यासाठी हवेची मशीन ज्यांनी दिली ते धनंजय गोसावी, फायर मशीन दिलं होतं त्यांनी, एक गिरीची गाडी ज्यांनी दिली मोफत 2 वराची ते आजन कुमार लांडगे, किरण रोकडे. वदनी पवळी घेता नाम घ्याची हरी सदावर होता